हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, पाहू शकता तुम्ही, मी पास्ता घेतलेला आहे. तो खूप सोप्या साध्या पद्धतीने मी पास्ता बनवून दाखवणार आहे. तर चला तर मग रेसिपी को वळूया आपण. पाहू शकता मैत्रिणींनो, मी गॅसवर पातेलं ठेवलं आणि पाणी ठेवलं होतं मी पास्त्यासाठी. तर आता आपल्याला काय करायचं, हे पास्ता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे पाण्यामध्ये. छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हो पास्ता आपल्याला पाण्यामध्ये छान शिजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, आपला पास्ता छान शिजलेला आहे. तर आता आपण काय करायचं, ह्याचं पाणी काढून घ्यायचे सर्व. पाहू शकता मैत्रिणींनो, कढई छान आपली गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आता काय करायचं, आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे. तेल आपलं छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये लसूण घेतलेली आहे बघा मी इथं. एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलाय आणि एक टमाटा कट करून घेतलाय. तर ते साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे. तर आता आपण पहिला लसूण टाकूया. लसूण छान असा मस्त बघा गोल्डन कलर आलाय. तर हिरवी मिरची एक टाकून द्यायची आपल्याला त्याच्यात. त्याचबरोबर आपल्याला नंतर कांदा पण टाकून द्यायचा आहे. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. टमाटा पण घ्यायचा आहे टाकून ह्याच्यात. थोडीशी आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची, अगदी थोडी टाकायची. आणि हे सर्व छान मिक्स करायचे आपल्याला. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता आपला टमाटा कांदा मस्त सॉफ्ट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता, तो पास्ता टाकून द्यायचा आहे. पाणी सर्व मी निथळून घेतलेलं आहे याचं. आणि हे छान हलवून घ्यायचे मस्त. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलं आहे. याच्यामध्ये कोणता सॉस वगैरे नाही टाकलेला मी. तर आपल्याला हे पास्ता मसाला आहे थोडा, तो टाकून घ्यायचा आहे. आणि सर्व मिक्स करायचे परत एकदा. थोडंसं अगदी थोडं आपल्याला मीठ टाकायचे. पास्त्यामध्ये मीठ असतं, थोडंसंच टाकायचे. आणि सर्व छान परत मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या पास्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कोणाला कोणाला आवडतोय पास्ता. 1-2 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचे जरा. पाहू शकता मैत्रिणींनो, आपला पास्ता छान झालेला आहे बघा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय.